आज आपण चर्चा करणार आहोत शिया गोयल, केतन अग्रवाल आणि चेतन चौधरी म्हणजे पुण्याच्या ह्या तिघांचं, ज्यामध्ये केतन अग्रवालला लोहगडावरून ढकलून देऊन त्याची हत्या करण्यात आली. प्रश्न हा पडतो की आई-वडील, मुलीचे किंवा मुलाचे आई-वडील जर तो मुलगा किंवा मुलगी एखाद्याच्या प्रेमात असेल आणि लग्नाला नकार देत असेल, तर त्या मुलीवर, मुलावर बळजबरी का करतात? आणि बळजबरी केल्यानंतर कसे प्रकार घडतात, हे या घटनेतून आपल्याला दिसून येतं. अशाच प्रकारची घटना मागे एकदा सोनम सूर्यवंशीच्या बाबतीत झाली होती. जर त्या मुलीचं प्रेम एखाद्या मुलावर असेल, तर घरच्यांनी त्या मुलीची भावना समजून घेऊन त्यानुसार वागायला काय हरकत आहे? पोटचा गोळा असतो ना तो आपल्या. आणि मग जेव्हा अशा प्रकारचे आई-वडील त्या मुलीला किंवा मुलाला प्रतिसाद देत नाही, त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही, मग अशा प्रकारच्या भयानक घटना घडतात, ज्यामध्ये अमानुषपणे एखाद्याची हत्या केली जाते. निष्पाप मुलांची, मुलींची हत्या केली जाते. आणि ह्या 2 घटना ज्या आहेत, या एवढ्या पुरत्याच मर्यादित नाहीये, अशा अनेक घटना घडतात. मग आई-वडिलांना एवढा इज्जतीचा प्रश्न का पडतो? आणि मग इज्जतीचा प्रश्न पडतो, मग अशा घटना घडल्यानंतर मग तुमची इज्जत कुठे राहते? त्यामुळे आपल्या इज्जतीला जपण्यापेक्षा आपण ज्यांना जन्माला घातलं, लहानचं मोठं केलं, तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांच्या मनाचा विचार केला, त्यांच्या भावनेचा विचार केला, तर आई-वडिलांचं त्यात सुख नसेल का? का फक्त आपली इज्जत, आपली आबरू समाजामध्ये टिकली पाहिजे? समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल? आता काय म्हणतोय समाज? आता समाज म्हणतोय, की त्या मुलीला जिथून केतन अग्रवालला ढकलून दिलं, तिथूनच तिलाही ढकलून द्या.